7 मार्च नंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। कोणाकोणाचा यामध्ये सहभाग आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे। या प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठीच सगळी फडफड आणि शिवराळ भाषा सुरू आहे अशी जहरी टीका शिवसेनेवरती चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। कोल्हापुरात ते बोलत होते। 7 मार्च नंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेला हा गौप्यस्फोट आहे। कोणाकोणाचा यामध्ये सहभाग आहे हे लवकरच स्पष्ट होईल आणि या प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठीच सगळी फडफड आणि शिवराळ भाषा सुरू असल्याची जहरी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवरती केली। ते कोल्हापुरात बोलत होते। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा उलगडा झालेला नाही, मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हाच मुद्दा उपस्थित केलाय आणि एक मोठा गौप्यस्फोट केलाय। यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे हे लवकरच स्पष्ट होणार आहे असं चंद्रकांत पाटील म्हणालेत कोल्हापुरात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरती। ज्ञानेश्वर, काय म्हणालेत चंद्रकांत पाटील याबद्दल? नरगनदादा पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। यामध्ये 7 मार्च नंतर एक मोठा उलगडा होईल अशा पद्धतीची त्यांनी माहिती आहे ती दिलेली आहे आणि एकूणच या सगळ्या प्रकरणाचे पुरावे हाती लागल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि एकूणच या सगळ्या प्रकरणानंतरच शिवराळ भाषा आणि हे प्रकरण बाहेर येऊ नये याच्यासाठीचा आटापिटा आहे तो शिवसेनेकडून सुरू असल्याचा त्यांचा रोख आहे तो होता। एकूणच आता या प्रकरणानंतर चंद्रकांतदादा नेमकं पुरावे काय सादर करणार आहेत आणि 7 मार्चला नेमकं काय पुढे येणार हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या प्रकरणाचं गूढ अद्यापही कायम आहे त्या प्रकरणाचा मात्र पुरावा आपल्या हातामध्ये असल्याचं चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे नेमके काय हे पुरावे त्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले। एक मोठा गौप्यस्फोट आहे ते भाजप या निमित्तानं करू इच्छिते, मात्र त्याची तारीख आहे ती सुद्धा आता चंद्रकांतदादांनी 7 मार्च ही जाहीर केलेली आहे। 7 मार्च नंतर नेमका आता भाजप या प्रकरणातले काय पुरावे पुढे आणणार हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल। आणि ज्ञानेश्वर, एकतर मुंबईच्या महापौरांकडून आरोप केला जातोय की भाजपकडून दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे आणि यावरूनच कदाचित हे वक्तव्य आलेलं असावं। काय सांगाल आणखी? भाजपचे अनेक नेते आहेत ते आता दिशा सालियन प्रकरण आहे ते लावून धरताना पाहायला मिळत आहेत, कारण यामध्ये नेमकं कोणाचा हात आहे हे जरी अद्याप स्पष्ट नसले तरी भाजपचा रोख आहे तो स्पष्ट आहे आणि त्या रोखावरूनच आहे ते भाजप आहे ते ठराविक लोकांना इथे टार्गेट करताना आपल्याला पाहायला मिळतं। तर भाजपचे ठराविक जे नेते आहेत ते हे प्रकरण आता लावून धरताना पाहायला मिळतात आणि त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सुद्धा उडी घेतलेली आणि भाजपची भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे। सगळे पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत आणि 7 मार्च नंतर याचा मोठा उलगडा होईल अशा पद्धतीनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलेले आहे। त्यामुळे एक मोठा गौप्यस्फोट आहे तो या निमित्तानं होणार आहे आणि त्याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। बरं, यानंतर चंद्रकांत पाटील कधी, कुठे, कसा, काय खुलासा करणार आहेत याबद्दल काही बोललेत का? चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे सगळे मुद्दे आता आहेत ते उपस्थित केलेले आहे। मात्र भाजपच्या वतीने जे आहे ते सावधपणे पावले सुद्धा या निमित्तानं टाकताना पाहायला मिळतात, कारण एकूणच सगळे पुरावे हे ते आमच्या हाती आहेत हे भाजपच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। मात्र एकूणच या दादांच्या गौप्यस्फोटानंतर मात्र हे सगळे पुरावे तपास यंत्रणांना भाजप देणार आहेत का की जाहीररित्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माध्यमांच्या समोर हे मांडणार आहेत हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाही आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणाची उत्सुकता आहे ती आता ताणली गेल्याचं पाहायला मिळते। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। चंद्रकांत पाटील या पत्रकार परिषदेत कोल्हापुरात नेमके काय म्हणालेत तेही ऐकूयात। सगळे पुरावे समोर येतील आणि कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे, कोणाकोणाला जेलमध्ये जायचं आहे, उसना अवसान आणणं जे चाललंय ना आणि वाटेल ती शिवराळ भाषा वापरणं चाललंय ते यासाठीच चाललेलं आहे। कसं आहे, दिवा विझण्यापूर्वी फडफड पडत आपल्याला वाटतं की दिवा लय प्रज्वलित झाला, तर ती विझण्यापूर्वीची फडफड असते। दिशा सालियनच्या विषयात नेमकं काय झालेलं आहे हे बंदिस्त आहे। 7 मार्च नंतर उघडेल तेव्हा कळेल कोण आहे। दिशा सालियन प्रकरणात कालच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलं आणि भाजपचे नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली आहे। महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल महिला आयोगाला पत्र पाठवल्यानंतर आज पुन्हा भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिशा सालियन यांच्या चारित्र्यावर संशय निर्माण करून बदनामी करणारं ट्विट सुद्धा केलंय। त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या दिशा सालियन हिच्या आई वडिलांची भेट घेण्यासाठी
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या 2 सदस्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या। दिशा सलियान यांच्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये तिच्यावर कोणताही बलात्कार किंवा खून झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं। तरी देखील भाजपचे नेते स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दिशा सलियान मृत्यू प्रकरण असंवेदनशील राजकारण त्यावरून करतायत आणि भाजप नेत्यांच्या या असंवेदनशील वागण्यामुळे फक्त दिशा सलियान यांचे कुटुंबच नाही तर त्यांचे शेजारी राहणारे स्थानिक रहिवासी सुद्धा संतापलेले आहेत। आमचे प्रतिनिधी मुंबईतून उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि त्याचसोबत महिला आयोगाच्या काही सदस्या दिशा सलियानच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या। काय काय झालंय? मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि महिला आयोगाचे 2 सदस्य महिला या दिशा सलियान यांच्या आई वडिलांच्या घरी आता दाखल झालेली आहेत। साधारणतः अजून 1 तासभर झालेला आहे आणि तासभर त्याची चर्चा सुरू आहे। दिशा सलियान यांचे आई वडील हे दादर पूर्व भागात नायगाव इथल्या इमारतीमध्ये राहतात आणि ते इथे जिथे राहतात तिथेच आता काही वेळापूर्वी म्हणजे साधारणतः तासाभरापूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि महिला आयोगाच्या 2 सदस्य आलेले आहेत। दिशा सलियान यांची आत्महत्या होऊन जवळपास 2.5 वर्ष झालेली आहेत आणि त्यानंतरही त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या निधनावरती मृत्यूवरती अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते भाजपकडून निर्माण केले जात आहेत। आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की दिशा सलियान यांच्यावरती बलात्कार झाल्यानंतर त्यांचा खून करण्यात आला, याचा तपास लागला पाहिजे अशी त्यांनी मागणी केली। काही भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील ट्विट करून दिशा सलियान या एका ब्लॅक कलरच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज मधून आले होते, ती मर्सिडीज कोणाची आहे, संशयास्पद आहे असं त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। त्याचबरोबर आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील सांगितलं आहे की 7 मार्च नंतर आम्ही याचा घटस्फोट करणार आहे की दिशा सलियान मृत्यू प्रकरणामध्ये कोण कसं कुठे अडकलेलं आहे। एकूण आपण जर राजकारण पाहिलं तर हे राजकारण असंवेदनशील आहे असं म्हणणं आहे शिवसेनेचं। एक महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि त्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे तो देखील जाहीर झालेला आहे। पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की तिच्यावरती कुठल्याही प्रकारचा बलात्कार झाला नाही किंवा तिच्यावरती कुठल्याही प्रकारचा खून देखील करण्यात आले नाहीये असं स्पष्ट आल्यानंतर मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर सुद्धा फक्त राजकारणासाठी दिशा सलियान मृत्यू प्रकरणाचा जर का वापर केला जात असेल तर तिच्या आई वडिलांना त्या संदर्भात प्रचंड वेदना होत आहेत, त्यांची व्यथा त्या मांडत आहेत तक्रारीच्या स्वरूपामध्ये। आणि त्याचमुळे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी कालच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलं होतं आणि दिशा सलियान मृत्यू प्रकरणामध्ये गैरसमज पसरवला जात आहे, त्याचबरोबर तिच्या आई वडिलांना तिच्या मृत्यूनंतर आता अजूनही वेदना निर्माण होतील किंवा त्यांना व्यथा वाटेल अशा प्रकारचे वक्तव्य जे आहे ते भाजप केले जात आहे सातत्याने, त्यामुळे भाजपच्या नेत्यांवरती कारवाई करण्यात यावी असं त्या पत्रामध्ये मागणी केलेली आहे। त्या पत्रानंतर आज स्वतः किशोरीताई पेडणेकर या दिशा सलियान यांच्या आई वडिलांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत महिला आयोगाच्या 2 सदस्य देखील आहेत। आता हे राजकारण पुढे कुठेपर्यंत जात आहे हे पाहावं लागणार आहे। मात्र एकूणच एक महिलेचा मृत्यू झाल्यानंतर एक असंवेदनशील राजकारण जे आहे ते सुरू आहे एवढं मात्र नक्की। शिवसेना भाजपच्या या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणाविषयी तिच्या कुटुंबियांना किंवा आजूबाजूच्या रहिवाशांना काय वाटतंय नेमकं? कारण आता महापौर तिथे त्यांच्या घरी आहेत आणि तुम्ही सुद्धा तिथे आहात उदय, आजूबाजूच्या लोकांचं काय म्हणणं आहे? महापौर आणि महिला आयोगाच्या 2 सदस्य गेले तासाभरापासून त्यांच्या कुटुंबियांची चर्चा करतात। त्यांची कुटुंबीय अतिशय संतप्त झालेली आहेत की माझ्या मुलीच्या निधनानंतर सुद्धा तिच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम सुरू आहे आणि दिशा सलियान यांची जे शेजारी आहेत, त्यांचे जे इमारतीमध्ये राहणारे स्थानिक रहिवासी आहेत ते देखील संतप्त झालेले आहेत। ते बोलतात की आम्हाला अशा कुठल्याही राजकारणामध्ये पडायचं नाहीये, मात्र आमच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूनंतर देखील तिच्या चारित्र्यावरती अशा प्रकारे संशय निर्माण केला जातोय। त्याचबरोबर तिचा मृत्यू खून झालेला आहे असं जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला निश्चित आम्हाला कुठेतरी वेदना होतात। ही सगळी मंडळी आता कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही आहेत, मात्र ते त्यांचा राग आणि संताप जे ते व्यक्त करतायत। सध्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर या दिशा सलियान यांच्या आई वडिलांची भेट घेत आहेत। थोड्याच वेळात ते या इमारतीच्या खाली येतील, म्हणजे त्यांच्या घरातून बाहेर पडतील, त्यावेळेला ते प्रसिद्धी माध्यमांना पुढील माहिती देणार आहेत। महिला आयोगाचे सदस्य आहेत त्या बोलतील नेमकी आता कारवाई महिला आयोगाकडून काय होते, कुठपर्यंत होते हे देखील पाहावं लागेल आपल्याला। जी उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। सध्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या दिशा सलियानच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत।